मलकापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने आपले ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांना 7व्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि आता चैनसुख संचेती साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल, मतदारसंघात कसा प्रतिसाद आहे? प्रचार आपला जोमात सुरू आहे। पूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि निवडून येण्याची खात्री झाली आहे। नेमकं प्रतिसाद चांगला आहे, निवडून येण्याची खात्री सुद्धा झाली। निवडून आल्यानंतर सर्वात आधी पहिलं काम जनतेसाठी काय करणार? रोजगार निर्मितीची नवी नवी दालनं निर्माण करणं हे राज्यकर्त्याचं काम असते आणि आपले जे रखडलेले प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, त्यांना गती देण्याचं काम आपण करणार आहोत। जसं जिगाव प्रकल्प आहे, ज्यामध्ये 1.5 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणण्याचं काम आपण सुरू केलं होतं आणि ते काम मध्यंतरीच्या काळामध्ये संथ गतीनं सुरू आहे आणि त्याला गती देण्याचं काम आपण करू आणि शेतकरी हा सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हा झाला पाहिजे, याच्याकरता प्रयत्नाची शिकस्त करू। मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारसंघातील लोकांना एवढंच आवाहन करणार आहे की 20 तारखेला जेव्हा आपण मतदानासाठी जाल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण मला आपल्या कमळ निशाणीवर शिक्का मारून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावे। तर नक्कीच 5 वेळेस प्रतिनिधित्व केल्यानंतर मलकापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती हे आता पुन्हा एकदा रिंगणात आहेत आणि त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मलकापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।